ऑनलाईन काम तर सुरू केलं, पण ते नक्की करायचं कसं? कारण याचं तर नॉलेज काहीच नव्हतं मला. मी एक हाऊसवाईफ होते. पण मी नक्की ठरवलं होतं मनाशी की मला काहीतरी नक्की करायचं आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मग मी त्यासाठी माझ्या स्पॉन्सरनी जे जे मला शिकवलं, ज्या पद्धतीने मला गाईड केलं, ते सर्व मी ॲप्लाय केलं. प्रॅक्टिकली वर्क केलं आणि बिलियनेअर ड्रीम्समध्ये जे पण ट्रेनिंग होतात, तर ट्रेनिंग मी कंपल्सरी अटेंड करत गेले. त्यातून शिकत गेले आणि प्रॅक्टिकली अप्लायमेंटसुद्धा करत गेले. तसेच माझ्या आयडीवर जे काही स्किल होते ते खरंच इतके छान होते. मी प्रत्येक स्किल जसं वेळ मिळेल तसं तसं शिकत गेले आणि त्यातून पण मला खूप सारं नॉलेज मिळालं. त्याचाच उपयोग मला या लाईफमध्ये होत आहे. आणि खरंच मला कुठेतरी जाणवलं की मराठीत अगदी इतक्या सोप्या पद्धतीने हे स्किल आपल्याला इथे शिकायला मिळतात कमी पैशामध्ये, तर का प्रत्येकाने शिकू नये? याचा वापर आपल्याला फक्त याच बिझनेससाठी नाही, तर बाकी जे काही बाहेर बिझनेस आहे, जे काही वर्क आहे, सर्वांमध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहेत आणि प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे. प्रत्येकाला सहज सोप्या भाषेत समजण्यासारखे आहे. मग मी पण माझ्या ऑनलाईन बिझनेसची ऑनलाईनवरती सुरुवात केली. मला जसा वेळ मिळेल घरकामातून, मुलांच्या जबाबदारीतून जसा मला वेळ मिळेल तसं मी याला सुरुवात केली, वेळ देत गेले आणि मला पण एक आवड निर्माण झाली आणि माझ्यामध्ये पण एक जिद्द निर्माण झाली की मी हे करू शकते. मी एक हाऊसवाईफ असूनसुद्धा हे करू शकते आणि तो माझ्यात आत्मविश्वास वाढत गेला आणि शेवटी तो दिवस उजाडला की माझं फर्स्ट पेमेंट आलं. मी 8 दिवस स्वतःला दिले, पूर्ण शिकले, ॲप्लायमेंट केलं, प्रॅक्टिकली वर्कसुद्धा चालू केलं आणि शेवटी तो दिवस आला की माझं फर्स्ट पेमेंट मला मिळालं. आता ते किती आणि कसं मिळालं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आणि माझी बिलियनेअर ड्रीम्सची जी काही सक्सेस स्टोरी आहे ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर माझ्या आयडीला फॉलो करा आणि माझ्या रील्स लाईक करा. थँक्यू.